नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खंबीर नेतृत्वामुळे आपला देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 2014 सालापर्यंत भारत आर्थिक बाबतीत 11व्या स्थानावर होता. मागील 9 वर्षात भारत 5व्या स्थानावर पोहोचला आहे. 2030 सालापर्यंत भारताला आर्थिक क्षेत्रात जगात 3ऱ्या क्रमांकावर नेण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तो पूर्णत्वास नेण्यासाठी आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ दिली पाहिजे असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. प्रधानमंत्री जनजात आदिवासी न्याय महाअभियानाच्या संपूर्ण देशातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी सभागृहात देखील PM जनमन आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. यावेळी आमदार रवी पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भारत बास्टेवार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेन अधिकारी शशिकला अहिरराव, केंद्रीय नोडल अधिकारी मुकेश यादव उपस्थित होते. यावेळी PM जनमन योजनेअंतर्गत लाभ दिलेल्या 21 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक लाभाचे वाटप केंद्रीय मंत्री राणे यांच्या हस्ते करण्यात आले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाअंतर्गत सर्वेक्षण समितीने कर्जत ST आगाराला भेट दिली आणि तब्बल 2 तास सर्व परिसराची पाहणी केली. तसेच कार्यालयीन कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी समितीने कर्जत आगाराच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त करून अधिक चांगले आगार होण्यासाठी महत्त्वाच्या सूचना केल्या. दुपारी 12च्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वेक्षण समिती कर्जत ST आगारामध्ये झाली. कामगार अधिकारी विलास चौगुले, विभागीय अभियंता अक्षय केकरे, उपयंत्र अभियंता सुजित डोंगरे, विजय मांडे यांचा या समितीमध्ये समावेश होता. इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनतर्फे गाडेश्वर येथे व्यसनमुक्ती मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. क्लबच्या सेक्रेटरी डॉक्टर राजश्री इंगळे बागडे यांनी या गावातील महिलांना तंबाखूचे सेवन केल्याने शरीरावर होणाऱ्या गंभीर आजारांची माहिती दिली. तसेच स्त्रियांनी स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे. तंबाखू तसेच तंबाखूची मिश्री, दारू या व्यसनापासून मुक्त होऊन आपलं आयुष्य कसं स्वच्छंदी जगता येईल याची कल्पना महिलांना दिली. त्याला गावातील महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी क्लबच्या प्रेसिडेंट सई पालवणकर, ॲडव्होकेट शुभांगी बहिरा यांच्यासह महिला उपस्थित होत्या. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात आजपासून ते 18 जानेवारीपर्यंत पनवेलमध्ये नमो चषक 2024 फुटबॉल स्पर्धा होणार आहे. पनवेल तालुका क्रीडा संकुल येथे 2 गटात ही स्पर्धा होणार आहे. खुला गटातील विजेत्या संघास 20,000 रुपये, उपविजेत्या संघास 10,000 रुपये, तर 17 वर्षाखालील गटातील विजेत्या संघाला 10,000 रुपये आणि उपविजेत्या संघास 5,000 रुपये आणि सर्व विजेत्या संघाला सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. डबर उत्खननासाठी दगड खाणीत सुरू असलेल्या ब्लास्टिंगचे हादरे खालापूर हद्दीतील आदिवासी वाडी आणि लगतच्या गावाला बसत असल्याने ग्रामस्थांनी तहसील कार्यालय गाठत कारवाईची मागणी केली आहे. खालापूर तालुक्यातील कलोते ग्रामपंचायत हद्दीतील सीमारेषेवर दगडखाण असून काही अंतरावर शिरवली आदिवासी वाडी, वणवे आदिवासी वाडी आहे. दगडखाणीत सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या उत्खननासाठी स्फोटकाचा वापर होत असून अधिक क्षमतेची स्फोटक वापरल्याचा परिणाम लगतच्या वाडीतील घरांना हादरे, भिंतीला तडे अशा प्रकारात वाढ झाली आहे. याशिवाय वयोवृद्ध, रुग्ण, लहान मुलं यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. ब्लास्टिंगमुळे जमिनीखालील झऱ्याची दिशा बदलून विहीर तसेच बोरवेलचा पाणी पुरवठा देखील बाधित झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष दीपक जगताप यांच्यासह दीपक बोंदार्डे, शीतल वाघरे, मनोहर पत्की, योगेश जाधव, गणेश पारिंगे, बाळू जाधव यांच्यासह नागरिकांनी एकत्र येत खालापूर तहसीलदार आयुक्त तांबोळी यांची भेट घेत लेखी तक्रार दिली आहे.
कर्जत तालुक्यातील माथेरान, नेरळ, कळंब या राज्यमार्ग रस्त्यावर पोशीर गावापासून पोही फाटा या भागात मे 2023 मध्ये डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणामुळे रस्त्यावरील डांबराचा थर पहिल्याच पावसाळ्यात निघून गेला होता. त्यामुळे या रस्त्याच्या कामाबद्दल कळंब आणि पोशीर परिसरातील ग्रामस्थांनी जोरदार आक्षेप घेतल्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याने डांबरीकरण केले असून स्थानिकांच्या आक्रमक भूमिकेने रस्ता नव्याने तयार झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मे आणि जून महिन्यात पावसाने हजेरी लावली असताना या रस्त्यावर डांबरीकरण सुरू होते. त्यामुळे रस्त्यावरील डांबर उखडणार होतेच. पोशीरपासून पोही फाटा भागातील डांबरी रस्त्यावरील डांबर जून अखेरीस निघून गेल्याने स्थानिक वाहनचालक आणि नागरिकांनी जोरदार टीका केली होती. या विरोधात स्थानिकांनी आंदोलन देखील केले होते. त्यानंतर असंख्य तक्रारी आल्याने रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी नव्याने डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि रस्ता नव्याने बांधला आहे. आता याच रस्त्यावरील सर्वात खड्डेमय समजल्या जाणाऱ्या पोशीरगाव ते वरई या भागातील रस्त्यावर डांबरीकरण करण्यासाठी BBM डांबरीकरण करण्यात आले आहे. महिनाअखेर त्या भागातील रस्ता देखील नव्याने डांबरीकरण केला जाणार आहे. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय सेनेच्या वतीने बेलापूर येथे चाय पे चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्तर भारतीयांच्या समस्यांबाबत विजय नाहटा यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी अनेक समस्यांचा पाढा वाचला. त्या सोडवण्याचे आश्वासन उपनेते विजय नाहटा यांनी दिले. यावेळी उत्तर भारतीय सेनेचे जिल्हा संघटक कमलेश वर्मा, उत्तर भारतीय सेनेचे संपर्क संघटक प्रल्हाद महाशेठ, शिवसेना महिला प्रमुख सरोज पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रोहिदास पाटील, दीपक सिंग, रामाश वाघमारे, दिलीप घोडेकर, विजय माने, सचिन कांबळे, विशाल कोळी, धर्मेंद्र राजभर, प्रदीप वाघमारे मान्यवर उपस्थित होते. यावेळी उत्तर भारतीय सेनेच्या CBD बेलापूर विभागात 15 नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती विजय नाहटा यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. अटल सेतूवर सेल्फी काढणाऱ्या 264 वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. अटल सेतू हा शनिवारपासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. या सागरी मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर झाला. पहिल्या 2 दिवसातच पुलावरून लाखो वाहने धावली. मात्र हा सागरी सेतू पाहण्यासाठी अनेक जण वाहने थांबवून गर्दी करत आहेत. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार अटल सेतूवर विनाकारण वाहने थांबवून सेल्फी काढणाऱ्या 264 बेशिस्त वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर तो शनिवारपासून वाहन चालकांसाठी खुला करण्यात आला. पहिल्याच दिवशी वाहन चालकांमध्ये या पुलाबद्दल प्रचंड उत्साह होता. शनिवारी मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवास करणारे बहुतांश प्रवाशांनी हा मार्ग पाहण्यासाठी येथून प्रवास केला. प्रवास करणाऱ्या अनेक वाहन चालक आणि प्रवाशांनी पुलावर थांबून सेल्फी घेतले. मात्र यावेळी सागरी सेतूवर विनाकारण थांबणे आणि वाहन चालकांना महागात पडले. त्यांच्यावर मोटर वाहन कायदा कलम 122 आणि 177 कायद्याअंतर्गत ही कारवाई करून प्रत्येकी 500 रुपये दंड आकारण्यात आला आहे. यावेळी वाहतूक पोलिसांनी अटल सेतूवर विनाकारण वाहने थांबवून वाहन चालकांनी स्वतःचा आणि दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालू नये असे आवाहन केले. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी फक्त 1 आठवडा उरला आहे. याआधी देशाच्या कानाकोपऱ्यातून राम भक्तांना अयोध्येला पाठवण्याची सर्व तयारी सुरू आहे. रेल्वे देशाच्या प्रत्येक भागातून आस्था स्पेशल ट्रेन चालवत आहे. विमान कंपन्याही अयोध्येला उड्डाणाची घोषणा करत आहेत. या संबंधाशी संबंधित नवीनतम नाव स्पाइसजेट आहे. कंपनीने अयोध्येहून चेन्नई, बंगळुरू, मुंबईसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. 1 फेब्रुवारीपासून ही विमानसेवा सुरू होणार आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानंतर देशभरातील लोकांना अयोध्येला जायला आवडेल. देशाच्या विविध भागातून लोकांना अयोध्येला जाण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेल्वे आणि विमान वाहतूक कंपन्यांनी मोठी तयारी केली आहे.
रेल्वे देशाच्या विविध भागातून आस्था स्पेशल ट्रेन चालवत आहे. एअर इंडिया एक्सप्रेस अयोध्या फ्लाईट आणि इंडिगो अयोध्या फ्लाईटने तेथून थेट उड्डाणे सुरू करण्याचे आधीच जाहीर केले आहे. आता स्पाइस जेट अयोध्या फ्लाईटने अयोध्येहून मुंबई, चेन्नई आणि बंगळुरूसाठी थेट विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही सेवा 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या मार्गांवर 189 आसनी बोईंग 737 विमाने बसवण्यात येणार आहेत.